नमस्कार. 13 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. आज 13 नोव्हेंबर शुक्रवार रोजी सायंकाळपर्यंत तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यावल शहर व तालुक्यात दीपावलीचा सर्वत्र उत्साह. शहरातील बाजारपेठ फुलली. यावल शहरातून अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले. अंजाळे येथे गावातील विविध नागरिकांसह व्यावसायिकांची केली कोरोना तपासणी. मनवेल व निमगाव येथील गोशाळेत बसूबारस साजरी. दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाताना मौल्यवान दागिने सांभाळा. यावल पोलिसांकडून शहरात जनजागृती. साखळीजवळ दुचाकी घसरल्याने अपघात, 1 जण गंभीर जखमी. मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांची दिवाळी अंधारात. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांचे शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात स्वागत. तर वडिलांच्या उत्तरकार्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन. यावलच्या नायब तहसीलदार मुक्तार तळवी यांचा उपक्रम. स्टाईल अप कलेक्शन यावल. सर्व प्रकारचे लेडीज, जेंट्स आणि किड्सवेअर उपलब्ध आहेत. खूप सारी व्हरायटी आणि एकमेव कलेक्शन, तेही तुमच्या बजेटमध्ये. दिवाळीच्या खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता रुपाली ब्युटी पार्लर शेजारी, फालकनगर, यावल. स्टाईल अप कलेक्शन यावल. सर्व प्रकारचे लेडीज, जेंट्स आणि किड्सवेअर उपलब्ध आहेत. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 13 नोव्हेंबर शुक्रवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत आढळलेले रुग्ण हे 1423 आहेत. आज शुक्रवारी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातून प्राप्त अहवालात यावल तालुक्याचा आकडा हा 0 होता. हळूहळू यावल शहर व तालुक्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. सध्या गेल्या पंधरवड्यापासून यावल शहर व तालुक्यात नगण्य प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. असे असले तरी आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतः व स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याकरिता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून घराबाहेर जाताना तोंडाला मास्क लावावे. कोणतेही काम करताना फिजिकल आणि सोशल डिस्टन्स ठेवावे. घरी परत आल्यानंतर साबणाने स्वच्छ हातपाय धुवून नंतर आपल्या कुटुंबात मिसळावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. युवा सम्राट सुपर मॉल सोबत साजरा करा शुभ दीपावली उत्सव. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर 5 ते 50% भव्य सूट. फक्त 999 रुपयाच्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कुपन व जिंका आपल्या हक्काची बक्षीस. यात फ्रीज, सायकल, लेडीज मेकअप टेबल म्हणजेच ड्रेसिंग टेबल सह विविध बक्षिसे. तेव्हा दीपावलीची खरेदी करायची असेल तर एक वेळा युवा सम्राट सुपर मॉलला अवश्य भेट द्या व सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आता सारं काही बजेटमध्ये. यावल शहर व तालुक्यात दीपावलीचा सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. यावल शहरात बाजारपेठा चांगलेच फुलल्या आहेत. लक्ष्मीपूजनसाठीचे साहित्य, फराळाच्या दुकाने, फटाक्यांचे स्टॉल मोठ्या प्रमाणावर शहरात लावण्यात आले आहे. तसेच शहरातील कापड दुकानांमध्ये देखील ग्राहकांची गर्दी आता वाढू लागली आहे. एकूणच दीपावलीनिमित्त सर्वच दुकानांवर ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरातील बाजारपेठेमध्ये दीपावलीनिमित्त आता गर्दी वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता काही प्रमाणावर ओसरला असून प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून शहरात विविध ठिकाणी व्यावसायिकांनी आपापली दुकाने थाटली आहे. यात प्रामुख्याने शहरात लक्ष्मीपूजनासाठीच्या साहित्याचे दुकाने, रांगोळ्यांची दुकाने, रेडीमेड फराळाची दुकाने शहरात विविध ठिकाणी लावण्यात आली आहेत. तसेच वर्षातील मोठा सण असल्याने शहरातील रेडीमेड कापड दुकानांमध्ये देखील ग्राहकांची गर्दी होत आहे. एकूणच सर्वत्र दीपावलीची खरेदी करताना नागरिक दिसत आहे.
आम्ही आमच्या आता घ्या खुश खबर खुश खबर खुश खबर। दीपावली के इस अवसर पर एसएमबी मार्ट लाया है आपके लिए किराना सामान, डेली नीड्स, ड्राई फ्रूट्स, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स, मोबाइल एसेसरीज, प्लास्टिक आइटम्स, कॉस्मेटिक्स, कन्फेक्शनरी, नमकीन, बेकरी, होजियरी, डेनिम जैसी ऊंची कंपनियों के प्रोडक्ट पर भव्य दिव्य छूट। खरीदी करें जितनी बार, डिस्काउंट पाइए उतनी बार। एसएमबी मार्ट में आइए और बड़े खरीदी पर फ्री गिफ्ट्स पाइए। क्वालिटी, क्वांटिटी और वाजबी दाम, यही है एसएमबी मार्ट। तो आज ही आइए और लाभ उठाइए इन धमाकेदार ऑफर्स का। शहरातून अवैधरित्या वाहतूक करणारे एक डंपर महसूल विभागाच्या पथकाने पकडले आहे। ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली। सदरील डंपरवरील चालक हा कारवाई दरम्यान फरार झाला। तर या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे। गुरुवारी रात्री शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर ब्रह्मपूर राज्य मार्गावरून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना डंपर क्रमांक MH19 CY 8686 हे आढळून आलं। तेव्हा या डंपरचा पाठलाग करताना महसूल विभागाच्या पथकाने शहरात त्यास पकडले। सदर कारवाई दरम्यान वाहन चालक हा डंपर रस्त्यावर सोडून फरार झाला। सदरची कारवाई तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तलाठी ईश्वर कोळी, अंजाळे तलाठी शरद सूर्यवंशी, कोतवाल निलेश गायकवाड आदींनी केली आहे। सदरील डंपर कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आला असून या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे। सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल। तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल। संपर्क 93 70 94 84 82। तालुक्यातील अंजाळे येथे जिल्हा परिषदच्या शाळेत गुरुवारी प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळसे यांच्या वतीने स्वॅब शिबिर घेण्यात आले। यामध्ये अंजाळे व वागळूद या गावातील 50 वर्ष वरील वयोगटातील नागरिकांची तसेच विविध व्यावसायिकांची कोरोना संदर्भातील तपासणी करण्यात आली। त्याचप्रमाणे या सर्व तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांची नोंद देखील घेण्यात आली असून कोरोना संदर्भातील जर त्यांच्यात काही पुढे देखील लक्षणे आढळली तर आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले। सदर शिबिराला सुरुवात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। शिबिराच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सेविका अलका पाटील, लॅब टेक्निशियन स्वाती राणे, आरोग्य सहाय्यक RR ठाकूर, ग्रामसेवक KG पाटील, आरोग्य सेवक SK निकम, आरोग्य सेविका ज्योती सपकाळे, आशा कर्मचारी छाया बादशाह, सरला सपकाळे, कुसुम पाटील, अंगणवाडी सेविका भारती सपकाळे, कुसुम तायडे, शकुंतला पाटील, मदतनीस अलका बादशाह, दुर्गा सपकाळे, संध्या पाटील, ग्रामपंचायतचे कर्मचारी मधुकर शिंदे, अनिल सपकाळे, संतोष सपकाळे, राजेंद्र शंकपाळ, विजय सपकाळे सह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। व्हिडिओ शूटिंग कर आणि मग नंतर एक फोटो मार। आणि फोटो
नमस्कार. यावल शहरातील आपल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ॲडमिशन सुरू आहेत. या लॉकडाऊनच्या काळात देखील आम्ही मुलांना ऑनलाईन शिक्षण देत आहोत, ज्यामुळे मुलांचं शिक्षणाबरोबरचे नातं तुटणार नाही. त्यांना रोज अभ्यास शाळेच्या ग्रुपवर पाठवणे व होमवर्क तपासणे सर्व काही ऑनलाईन आहे. जो अभ्यासक्रम शिकवून झाला त्यावर आधारित ऑनलाईन चाचणी ही MCQ पद्धतीने घेण्यात येत आहे. आधुनिक जगात सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच ऑनलाईन शिक्षणाचा फायदा होत आहे. तसेच शाळेचे YouTube चॅनलसुद्धा आहे. विद्यार्थी केव्हाही सवडीनुसार व्हिडिओ पाहून अभ्यास करू शकतात व इतर विद्यार्थीसुद्धा याचा लाभ घेऊ शकतात. संपूर्ण शिक्षक आपली मेहनत घेत आहेत. या सर्व प्रक्रियेला पालकांनी टप्प्यानुसार फी भरून प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती आहे. धन्यवाद. तालुक्यातील मनवेल व निमगाव येथे गोवर्धन गोशाळेत गुरुवारी वसुबारस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोमातेचं पूजन दोन्ही ठिकाणी पार पडले. मनवेल गावात गोवर्धन गोशाळेत गुरुवारी वसुबारस साजरी करण्यात आली. यानिमित्त पंचायत समितीचे माजी सदस्य अरुणाबा पाटील यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आलं. तर निमगाव येथील गोशाळेमध्ये अध्यक्ष गोपाळ कोळी यांच्या हस्ते गोमाता पूजन करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये पंचायत समितीचे उपसभापती दीपक अण्णा पाटील, संदीप भैया सोनोने, पुरुषोत्तम पाटील, गोशाळा अध्यक्ष गोकुळ कोळी, AP पाटील, अरुण तावडे, बळीराम तावडे, भागवत कोळी, राजू कोळी, भारती सोनोने, हबप संचित महाराज सह मान्यवरांची उपस्थिती होती. दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाताना आपले मौल्यवान दागिने सांभाळा. तसेच संपूर्ण कुटुंबाने घराला कुलूप लावून न जाता काही सदस्यांनी घरी थांबावे अशा सूचना आणि शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं काम यावल पोलिसांकडून केलं जात आहे. शहरातील विस्तारित भागासह विविध ठिकाणी बंद घरांना अज्ञात चोरटे लक्ष करतात व घरातील मौल्यवान दागिने, रोख रक्कम असा ऐवज चोरीला जातो. तसेच सणासुदीच्या काळात मौल्यवान दागिने घालून गर्दीत जाताना प्रवास करताना अज्ञात चोरटे डाव साधतात. तेव्हा सदरील प्रकार टाळण्याकरिता यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी शहरात ध्वनिक्षेपच्या माध्यमातून जनजागृती करायला सुरुवात केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाताना नागरिकांनी आपले मौल्यवान दागिने सांभाळले पाहिजे. तसेच संपूर्ण कुटुंब एकत्र बाहेर जाण्याऐवजी काही जणांनी घरी तरी थांबावे. जर आपण घराला कुलूप लावून गेले तर असे कुलूप लावून बंद अवस्थेतील घरांना अज्ञात चोरटे लक्ष करतात. म्हणून आपण प्रत्येकाने सावधानता बाळगणे गरजेचे आहे. स्वतःच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे या संदर्भात पोलीस वाहनाद्वारे ध्वनिक्षेपच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, रोहिल गणेश, विजय जावरे आदींच्या माध्यमातून शहरातून जनजागृती केली जात आहे. जात असाल तर आपल्या मौल्यवान वस्तू सोबत घेऊन जावे. बसने प्रवास करत असाल तर मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. दीपावली निमित्त बाहेरगावी जात असाल तर घरातील एक सदस्य तरी घरी ठेवावा. बाहेरगावी जाताना घराच्या बाहेरील लाईट हा चालू ठेवावा. सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की दीपावली निमित्त बाहेरगावी जात असाल तर आपले मौल्यवान वस्तू व रोख रक्कम सोबत घेऊन जावे. बसने प्रवास करत असाल तर मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. दीपावली निमित्त बाहेरगावी जात असाल तर घरातील एक सदस्य तरी घरी ठेवावा. बाहेरगावी जाताना घराच्या बाहेरील लाईट हा चालू ठेवावा. सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की दीपावली निमित्त बाहेरगावी जात असाल तर आपल्या मौल्यवान वस्तू व रोख रक्कम सोबत घेऊन जावे. बसने प्रवास करत असाल तर मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. दीपावली निमित्त बाहेरगावी जात असाल तर घरातील एक सदस्य हा घरी ठेवावा. बाहेरगावी जाताना घराच्या बाहेरील लाईट हा चालू ठेवावा. महाराष्ट्र पोलीस सदैव आपल्यासोबत. साकळी गावाजवळ दुचाकी घसरून एक 40 वर्षीय इसम हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला. प्रचंड मोठ्या प्रमाणावर साकळी ते गिरळगाव दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे अपघाताला कारणीभूत ठरले. तालुक्यातील साकळी गावापासून ते गिरळगाव गावादरम्यानचा रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. तर खड्डे चुकवण्याच्या बेतात या रस्त्यावर अपघात नित्याचे झाले आहे. शुक्रवारी सकाळी योगेश चंद्रकांत ढाके वय 40 राहणार अट्रावल हा किनगावकडून यावलकडे दुचाकीद्वारे येत होता.
खड्डा चुकवताना त्याची दुचाकी घसरली. त्यात त्याच्या डोक्याला व चेहऱ्याला जबर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला, अधिपरिचारिका नेपाली भोळे, भूषण गाजरे आदींनी उपचार केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून खराब रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत असून सदर रस्ता दुरुस्त केला जावा अशी मागणी होत आहे. फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांची सन 2017 ते ऑक्टोबर 2020 पर्यंत तब्बल 46 महिन्याचा पगार थकला आहे. परिणामी यंदाची दिवाळी त्यांची अंधारात जाणार आहे. मधुकर सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे 46 महिन्याचे पगार थांबले. तसेच विम्याची व कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम 2018 पासून भरलेली नाही. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देखील मिळत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना कुटुंब उदरनिर्वाहाचा प्रश्न हा गंभीर झाला आहे. त्यातच दिवाळीसारखा मोठा सण असून त्यांना अद्याप पावे तो पगार देखील मिळालेला नाही आहे. एकूणच त्यांची दिवाळी ही अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेव्हा आता तरी कारखाना प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देऊन या कामगारांना दिवाळीसाठीचे किमान पगार द्यावे अशी मागणी होत आहे. यावल पोलीस निरीक्षक म्हणून नुकतेच सुधीर पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. तेव्हा त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मुन्नाभाऊ पाटील यांनी त्यांची भेट घेऊन तालुक्यात त्यांचं स्वागत केलं आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे यावल तालुका प्रमुख रवींद्र सोनोने यांची देखील उपस्थिती होती. त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांचं काँग्रेसच्या वतीने देखील शहरात स्वागत करण्यात आलं. याकरिता अनुसूचित जातीच्या जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकलाताई इंगळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, काँग्रेसचे यावल शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळेसह मान्यवरांनी पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांची भेट घेऊन त्यांचं तालुक्यात स्वागत केलं. येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार तथा शहरातील तळवी कॉलनीतील रहिवासी मुक्तार तळवी यांचे वडील फकीरा दिलदार तळवी पाटील वय 95 मूळ रहिवासी कळमोदा तालुका रावेर यांचे 7 ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले होते. भिल संस्कृती, सामाजिक दळणघळण, सामाजिक विरोध स्वीकारून रात्री होणारा चेहलूम अर्थात उत्तर कार्यक्रम दिवसा करण्याची परंपरा त्यांनी रूढ केली होती. तेव्हा त्यांचे उत्तर कार्य सामाजिक उपक्रम राबवून करण्याचा निर्णय त्यांचे चिरंजीव तथा नायब तहसीलदार मुक्तार तळवी यांनी घेतला. तेव्हा त्यांच्या उत्तर कार्यानिमित्त येत्या 15 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मूळ गावी कळमोदा तालुका रावेर येथे मुस्लिम समाज बांधवांना प्रबोधनाचा एक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये सय्यद अब्दुल कादिर जिलानी, सय्यद आसिफ इक्बाल, शाकीर रजा आदी सामाजिक स्तरावर धार्मिक प्रवचन देणाऱ्या मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाकरिता सेवानिवृत्त कृषी अधीक्षक साबीर तळवी, आदिवासी विभागातील कर्मचारी अमानुल्ला तळवी, तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार मुक्तार तळवी, यावल पुरवठा विभागातील सकावत तळवीसह कुटुंबीय परिश्रम घेत आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.